नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी पर्यावरणीय व्यवस्थापन एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सूर्यमालेमध्ये पृथ्वी हा असा एकमेव घटक आहे की ज्यावर सजीव सृष्टी अस्तित्वात आहे हे आपण शिकलेलो आहोत. तर हमें यह ग्रह हमारे पूर्वजों से उत्तराधिकार में नहीं मिला, ये हमें अपने बच्चों से उधार में मिला है. आपल्याला हा वारसा रूपी मिळालेला नाहीये, तर आपल्याला एखादी गोष्ट आपण जेव्हा उधारीवर घेतो त्यावेळेला ती वस्तू आपल्याला परत करायची आहे हे लक्षात ठेवून आपण त्या गोष्टीचा वापर करतो. त्याचप्रमाणे या ग्रहाचं सुद्धा हा ग्रह आपल्याला उधार मिळालाय असं समजून याचं आपण संरक्षण करणं अत्यावश्यक आहे. पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठामध्ये मागील भागामध्ये आपण परिसंस्था म्हणजे काय, पर्यावरण व परिसंस्था यांचे संबंध कशा प्रकारे आहेत, तर तसेच पर्यावरण संवर्धन म्हणजे काय, त्याची आवश्यकता काय आहे याबाबत माहिती घेतलेली आहे. आज आपण या पर्यावरण संवर्धनाची जी गरज आहे ती जैवविविधतेच्या दृष्टीने कशा प्रकारे उपयोगात येते, तर पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता यांचा असणारा संबंध काय आहे, देवराई म्हणजे काय, देवराईची आवश्यकता काय आहे, तसेच धोक्यात असलेल्या प्रजाती कोणकोणत्या आहेत, त्यांचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं आणि त्याचं आपण रक्षण कशा प्रकारे करू शकतो याबाबत माहिती घेणार आहोत. पर्यावरणाचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत, नैसर्गिक पर्यावरण व मानव निर्मित पर्यावरण. आता हे पर्यावरण जे आहे या नैसर्गिक पर्यावरणात हवा, वातावरण, पाणी, जमीन, सजीव या जैविक आणि अजैविक घटकांचा समावेश होतो. या जैविक व अजैविक घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात आणि या आंतरक्रियेमधूनच हे नैसर्गिक पर्यावरण विकसित होत असते, त्याची वाढ होते, त्याचं संवर्धन होत असतं. मानवनिर्मित पर्यावरणामध्ये प्रामुख्याने ज्या वेगवेगळ्या परिसंस्था आहेत यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो आणि मानवनिर्मित पर्यावरणाचा अप्रत्यक्षपणे नैसर्गिक पर्यावरणावर परिणाम घडत असतो. मानवनिर्मित पर्यावरणामध्ये सुद्धा काही जैविक व अजैविक घटक आपल्याला आढळून येतात आणि यांच्यामध्ये सुद्धा ज्या आंतरक्रिया घडत असतात, प्रामुख्याने मानवनिर्मित पर्यावरणाचा नैसर्गिक पर्यावरणावर फार मोठ्या प्रमाणावर परिणाम घडत असतो. मग पर्यावरण संवर्धनाची गरज काय आहे? बघा, या ठिकाणी चित्रात तुम्हाला हे प्रचंड असे विस्तीर्ण असे रस्ते दिसत आहेत. फक्त विस्तीर्णच नाहीये, तर आपल्याला बरेच रस्ते दिसत आहेत. हे रस्ते बांधण्यासाठी आपण आजही बघतो की दिवसेंदिवस जसजशी लोकसंख्या वाढत गेलेली आहे तसतशी रस्ते, घरं, कारखाने या सगळ्यांची कमतरता भासत जात आहे आणि त्यामुळे माणसाला नवीन नवीन ब्रिज, रस्ते, घरं, कारखाने उभारण्याची सतत गरज भासत आहे. तर
मानवाने आपले जीवन समृद्ध करण्यासाठी ही जी उपलब्ध नैसर्गिक साधनं आहे, म्हणजेच जमीन आहे, हवा आहे, झाडं, या नैसर्गिक साधनांचा वापर करून आपले जीवन समृद्ध करण्यासाठी या नैसर्गिक पर्यावरणात अनेक बदल केले. उदाहरणार्थ, वाहतुकीसाठी रस्ते बांधले, मोठमोठी धरणं बांधली जेणेकरून वीज पुरवठा होऊ शकेल. दळणवळणाच्या सोयीसाठी अशा प्रकारे समुद्र, नद्या यांच्यावर सुद्धा ब्रिज बांधले गेले. वाढत्या लोकसंख्येला पुरेसा जीवनमान उंचावण्यासाठी कारखाने बांधण्याची आवश्यकता निर्माण झाली. थोडक्यात रस्ते, घरे, शेती, धरणे, कारखाने अशा अनेक घटकांची निर्मिती माणसाने केली आणि या सर्वच घटकांचा परिणाम पर्यावरणावर आज आपल्याला होताना दिसत आहे आणि त्यातूनच पर्यावरणीय समस्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. ग्लोबल वॉर्मिंग हा त्याचाच परिणाम होय. तर पर्यावरण संवर्धनाची गरज आपल्याला कशाकशासाठी असते बघा. प्रदूषणमुक्त हवा, पाणी, जमीन टिकविण्यासाठी, जैवविविधता संरक्षण व संवर्धन करण्यासाठी, नैसर्गिक व मानवनिर्मित समस्या निराकरणासाठी, भविष्यातील पिढ्यांचे जीवन गुणवत्तापूर्ण व शाश्वत होण्यासाठी, नैसर्गिक साधन संपत्ती सुरक्षित राहण्यासाठी आणि थोडक्यात या सर्व गोष्टींमधूनच निसर्गाचा समतोल टिकविण्यासाठी या पर्यावरण संवर्धनाची खूप मोठी गरज आहे. आता पर्यावरण संवर्धन आपल्याला करायचं आहे, ही आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. मग याच्यावरून आपण येऊया जैवविविधता. मग जैवविविधता म्हणजे काय? आता पर्यावरणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पर्यावरणामध्ये आपण समजा वाळवंटाचा विचार केला तर वाळवंटामध्ये असणारे सजीव म्हणजेच प्राणी, वनस्पती यांचे हे आणि थंड प्रदेशामध्ये असणारे सजीव, त्या ठिकाणच्या वनस्पती, प्राणी यांच्यामध्ये आपल्याला खूप फरक दिसून येतो, विविधता दिसून येते आणि ही विविधता म्हणजेच जैवविविधता होय, बायोडायव्हर्सिटी. तर पृथ्वीवर असणारं हे तापमान जे आहे, हा तापमान हा जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा घटक ठरतो आणि या तापमानामुळेच आपल्याला ही विविधता आढळून येते. मग जैवविविधता म्हणजे काय? तर सजीवांमधील एखाद्या जाती, परिसंस्था, बायोम किंवा पूर्ण पृथ्वीवर असणारी विविधता होय. आता ही जी विविधता आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की वाळवंटामधील सजीव आणि थंड प्रदेशातील सजीव यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला विविधता आढळून येते आणि ही असणारी विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एक एकक आहे. जर सगळीकडे सारखेच जर सजीव आले तर ही जैवविविधता अस्तित्वात राहणार नाही.
तर अनुवंशिक विविधता म्हणजे काय? बघा, या ठिकाणी चित्रावरून तुमच्या लक्षात येईल. निरीक्षण करा बघा, काय आहेत? येस, कुत्री, गाई काय आहेत? फूल, एकाच प्रकारची ही वेगवेगळी फुलं आहेत. मिरच्या बघा, मिरची आहे मात्र तिचे प्रकार अनेक आहेत. या ठिकाणी बघा, ही द्विदल वनस्पती आहेत. या सोयाबीन आहे, मका आहे, हा पण वेगवेगळे हे सोयाबीनचे वगैरे प्रकार आहे. मग अनुवंशिक विविधता म्हणजे काय? तर एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजेच अनुवंशिक विविधता होय. बघा, आपल्या माणसांमध्ये सुद्धा कोणतीही दोन माणसं आपल्याला सारखी दिसत नाही. मात्र आपल्या आईवडिलांप्रमाणेच आपले केस, आपली उंची, आपला रंग या गोष्टी असतात. म्हणजेच अनुवंशिक लक्षणं जी आहेत ती पुढे आपल्या प्रजनन प्रक्रियेद्वारे पुढे येत असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी जात एकच आहे, कुत्र्यांची जात, मात्र त्यांच्यामध्ये असणारी विविधता बघा. मिरची प्रकार एकच परंतु त्यांच्या जाती वेगवेगळ्या आहेत. तर ही झाली अनुवंशिक विविधता. तर पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवांमधील हे अनुवंशिक वैविध्य जर कमी झाले तर हळूहळू ती जात नष्ट होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. पुढचा प्रकार आहे स्पीसीज डायव्हर्सिटी, प्रजातींची विविधता. तर निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात आणि यालाच प्रजातींची विविधता असे म्हणतात. उदाहरणार्थ तर बघा, प्राणी जर आपण घेतले, भूचर जर आपण घेतले तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रजाती आढळून येतात. हत्ती, जिराफ, वाघ, सिंह, वेगवेगळे प्राणी. या वनस्पती जर आपण घेतल्या तर या वनस्पतींमध्ये सुद्धा आपल्याला विविधता आढळून येते. छोटे वृक्ष, वेली, झुडूप, रोपटी, मोठे वृक्ष, पाण्यामधल्या वनस्पती, तर अशा प्रकारे ही विविधता आढळते. सूक्ष्म जीव जर आपण घेतले किंवा काही बॅक्टेरिया जर आपण बघितल्या तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला विविधता आढळते. बघा, वेगवेगळ्या प्रकारची मशरूम्स, प्रचंड विविधता आपल्याला त्याच्यामध्ये आढळते. म्हणजेच सजीवांच्या प्रजाती सुद्धा आपल्याला स्पीसीज डायव्हर्सिटी आपल्याला आढळून येते. त्यानंतर हे जर आपण बघितलं तर समुद्राच्या तळाशी असणारे हे या प्राणी आहेत. स्पंज, सी ॲनिमोल, समुद्रफूल, तारामासा, तर यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर विविधता आढळून येते. तर अशा प्रकारे या प्रजाती विविधतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वनस्पती, अगदी सूक्ष्मजीव यांचा सुद्धा समावेश होतो. संस्थेची विविधता, इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात आणि त्या पर्यावरणाशी अनुकूलन साधत या परिसंस्थेची निर्मिती झालेली असते. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की वाळवंट जर आपण घेतला, डेझर्ट, तर या ठिकाणी असणारं तापमान, त्या ठिकाणी असणारे काही अन्नाची उपलब्धता यानुसार त्या ठिकाणी असणाऱ्या वनस्पती, प्राणी यांच्यामध्ये अनुकूलन झालेलं आपल्याला आढळून येतं आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी असणाऱ्या सजीवांची त्या परिसंस्थेमध्ये निर्मिती होते. थोडक्यात
त्यांचा अधिवास आणि पर्यावरणात असणारं त्यांना उपलब्ध असणारं हवामान, अन्न हे जे घटक यांच्या संबंधातून या परिसंस्थेची निर्मिती होते. कोरल रीफ, समुद्राच्या तळाशी जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी असणारी परिसंस्था. टुंड्रा प्रदेशात थंड हवामान आहे, मग त्या ठिकाणी असणारी परिसंस्था. मग तिकडचे प्राणी, तिकडच्या वनस्पती त्यांच्यामध्ये विविधता असते. तर प्रेयरी प्रदेशात, गवताळ प्रदेशामध्ये त्या ठिकाणी असणारं अन्न आणि त्यानुसार त्या ठिकाणी असणाऱ्या वनस्पती आणि या वनस्पतींवर जगणारे प्राणी, या प्राण्यांवर जगणारे इतर मांसाहारी प्राणी, अशी विविधता आपल्याला आढळून येते. रेन फॉरेस्ट, ज्या ठिकाणी जास्त पावसाचा प्रदेश आहे त्या ठिकाणी असणाऱ्या वनस्पती. तर दलदलीच्या प्रदेशातील वनस्पती यांच्यामध्ये विविधता आहे, बरोबर. कारण दलदलीच्या प्रदेशात या वनस्पतींना जो काही ऑक्सिजन हवा आहे, जो काही नायट्रोजन हवा आहे, तो मिळण्यासाठी या वनस्पतींची मुळं अशी हवेमध्ये असतात. तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या परिसंस्थेनुसार, त्या प्रदेशानुसार आपल्याला विविधता आढळून येते. ही जैवविविधता आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर या पृथ्वीवर आढळून येते. मग या जैवविविधतेचे संवर्धन कसे आपण करू शकतो? तर सगळ्यात अत्यावश्यक म्हणजेच काय, तर दुर्मिळ जातीच्या सजीवांचं संरक्षण करणं, जेणेकरून या ज्या जाती आहेत या जाती त्या ठिकाणी त्या प्रदेशात आपल्याला का आढळतात? कारण त्या ठिकाणी असणारी जैवविविधता, आणि म्हणून या दुर्मिळ जातीच्या सजीवांचं संरक्षण करणं आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य यांची निर्मिती केली गेली पाहिजे. काही क्षेत्रे राखीव जैवविभाग म्हणून घोषित केली गेली तर त्या ठिकाणी असणारे प्राणी, वनस्पती यांचं संरक्षण होऊ शकेल आणि त्यांची संख्या वाढून पुढील भविष्यासाठी त्यांची आपल्याला जतन, संवर्धन करणं शक्य होईल. विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचं जर त्या प्रजाती जर नाहीशा होत असतील, त्यांचा ऱ्हास होत असेल, तर त्यांचं आपण पुन्हा नव्याने त्यांना राखवू शकतो, त्यांचं संवर्धन करू शकतो. प्राणी आणि वनस्पतींचं संवर्धन करणं, कायद्यांचे पालन करणे आणि पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे, या वेगवेगळ्या प्रकारांनी आपण जैवविविधतेचे संवर्धन करू शकतो. आणि त्यासाठी बघा, देवराई, सेक्रेड ग्रोव्ह. देवराई म्हणजे काय, तर या जैवविविधतेचं संरक्षण किंवा संवर्धन कसं केलं पाहिजे, का केलं पाहिजे, याची जाणीव आपल्या पूर्वजांना होती. आपल्या संस्कृतीमध्ये अशा प्रकारे या जंगलाचं किंवा पर्यावरणाचं संरक्षण करणं आवश्यक आहे, हे जणू माहिती होतं. आणि त्याच अनुषंगाने या देवराईंची निर्मिती केली गेलेली आहे. कारण पर्यावरणाचं महत्त्व काय आहे हे आपल्या पूर्वजांना अगदी उत्तम प्रकारे माहिती होतं. तर अशा प्रकारे देवराई म्हणजे काय, तर जंगलाचा असा एक भाग, एक प्रकारचं जंगल की जे देवाच्या नावाने राखून ठेवलेलं असतं. आता होतं काय की देवाच्या नावाने राखून ठेवलं आहे असं मानल्यामुळे सामान्यपणे माणसाची एक भावना होऊन जाते आणि तो त्या देवाच्या नावाने असलेलं जंगल या भावनेने किंवा या कल्पनेने तो त्या जंगलाकडे पाहू लागतो आणि
हळूहळू येणारी पिढी सुद्धा त्या जंगलाचं संरक्षण संवर्धन करू लागते. थोडक्यात एक प्रकारचं संरक्षण कवच या जंगलाला मिळू शकतं. तर देवराई म्हणजेच काय, तर परंपरेने चालत आलेले जंगल जे सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून कोणी सांभाळलेलं असतं, तर समाजाने सांभाळलेलं असते. तर थोडक्यात देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजेच देवराई होय. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय ठिकठिकाणी आपल्याला देवाच्या मूर्त्या किंवा देवाचे पुतळे त्या ठिकाणी बनवले जातात आणि देवाच्या नावाने ते राखून ठेवलं जातं. थोडक्यात समाजाने सांभाळलेलं हे एक अभयारण्य किंवा जंगल आपण असं त्याला म्हणू शकतो. तर या विविध ठिकाणी असणाऱ्या देवराया आहेत. निलेश्वरम, आंबेश्वर ठिकठिकाणी असणाऱ्या अशा देवराया आहेत आणि थोडक्यात देवाच्या नावाने राखून ठेवलेले असल्यामुळे असं मानलं गेल्यामुळे या वनाला एक प्रकारचं संरक्षण कवच मिळतं. अशा प्रकारे भारतात 13,000 पेक्षा अधिक देवराया नोंदविलेल्या आहेत. आता या देवरायांमध्ये मी तुम्हाला सांगितलं की भारतात 13,000 पेक्षा जास्त अशा देवराया नोंदवलेल्या आहेत. तर या देवरायांमध्ये काय आपल्याला सापडतं, तर विशिष्ट प्रकारच्या वनस्पती, विशिष्ट प्रकारचे प्राणी आपल्याला त्या ठिकाणी आढळतात आणि थोडक्यात या देवरायांच्या नावाने, देवराईच्या नावाने त्या प्राण्यांचं, वनस्पतींचं संवर्धन अगदी निसर्गतः आपोआप केलं जात आहे. अशा कोणकोणत्या देवराया आपण बघूया आणि त्या कशासाठी प्रसिद्ध आहेत. कुंवारा भिवसन, रामटेक, नागपूर येथे असलेली ही देवराई. या ठिकाणी मुरुड शेंगेची विपुल झाडे आहेत. आता मुरुड शेंग ही जी आहे ही आयुर्वेदामध्ये वापरली जाते. मायगवस देवराई, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हेवळे या ठिकाणी असलेली ही देवराई. या ठिकाणी सीतेच्या अशोकाची विपुल झाडे आहेत. पुन्हा अशोकाचं झाड हे सुद्धा खूप आयुर्वेदिक दृष्ट्या त्याचा उपयोग केला जातो आणि त्या ठिकाणी ही झाडं आपल्याला मोठ्या प्रमाणावर आढळतात. स्मृती देवराई कोल्हापूर येथील माळुंगे या ठिकाणी आहे. या ठिकाणी पूर्वजांच्या स्मृतीचं जतन करून त्या ठिकाणी वनस्पतीचं मोठ्या प्रमाणावर आपल्याला भांडार सापडतं. जैन पार्श्वनाथ देवराई इब्राहिमपूर चंदगड या ठिकाणी बारामाही जलस्रोतांचे रक्षण केले जाते. बघा फक्त वनस्पती आणि प्राणी नाही तर जलस्रोत म्हणजेच काय आहे, हा एक प्रकारचं पाण्याचं जतन या ठिकाणी केलं जातं. म्हणजेच अजैविक घटकाचं या ठिकाणी रक्षण केलं जातं. पेमगिरी महावृक्ष या ठिकाणी पिंपळाच्या जातीची झाडं आहेत. ही सुद्धा खूप औषधी आहेत. तर भीमाशंकर देवराई महाबळेश्वर या ठिकाणी असलेली ही देवराई. या ठिकाणी शेकरू या प्राण्याचं संवर्धन मोठ्या प्रमाणावर केलं जातं. आता हे प्राणी किंवा वनस्पती या त्या ठिकाणी वाढतात आणि त्या पर्यावरणाला शुद्ध करण्याचं, समृद्ध करण्याचं काम करत असतात. तर देवराईंबरोबर आपण आता येणार आहोत फुलपाखरे. फुलपाखरे ही स्वच्छ पर्यावरणाचे दिशादर्शक आहे. आपल्याला मुंबईमध्ये फुलपाखरं आढळतात का? नाही. विद्यार्थी मित्रांनो, फुलपाखरे ही स्वच्छ पर्यावरणाचे दिशादर्शक आहेत. म्हणजेच काय, तर ज्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर फुलपाखरं दिसली की समजून जायचं की ते पर्यावरण अत्यंत शुद्ध आहे आणि फुलपाखरं दिसली नाहीत तर समजून जायचे की तेथील पर्यावरणात काहीतरी गडबड आहे. फुलपाखरं ही मुख्यतः सर्वसाधारण वातावरणात वाढतात. अति पाऊस, अति थंडी, अति उकाडा आणि वाढते प्रदूषण त्यांना सहन होत नाही
आणि त्यामुळे वातावरणात जर मोठ्या प्रमाणावर हा बदल होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ही फुलपाखरं आढळून येत नाही. थोडक्यात पर्यावरणाचे आरोग्य म्हणून फुलपाखरांकडे पाहिले जाते. आता आपण बघितलं की फुलपाखरं आपल्याला कुठे आढळतात? तर स्वच्छ पर्यावरणात आढळतात. स्वच्छ पर्यावरणाची दिशादर्शक होत. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आता काही प्राणी दाखवणार आहे. बघा, डोडो हा प्राणी, मॅमोथ या प्राण्याला सुद्धा तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं असेल. डायनासोर हे सुद्धा आपण पिक्चर मध्ये बघितलेले आहे. परंतु हे प्राणी कधी काळी या पृथ्वीवर अस्तित्वात होते. मग आता हे कुठे बरं गेले? बघा, निसर्गातून अस्तंगत झालेले प्राणी. आता डोडो, मॅमोथ, डायनासोर हे प्राणी आपल्याला आढळतच नाही. आणि आता एक शिंगी गेंडा, चित्ता, गिधाड, बघा गिधाड सुद्धा आपल्याला आढळून येत नाही. आता हे प्राणी सुद्धा अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. मग हे प्राणी अस्तंगत का बरं झाले असतील किंवा का होत आहेत? तर हे प्राणी आपण जर बघितलं तर हळूहळू नष्ट झालेले आहेत. डायनासोर, मॅमोथ हे प्राणी आज आपण फक्त पिक्चर मध्ये बघत आहोत. तर गिधाड, चित्ता हे अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. तर हे नामशेष किंवा अस्तंगत त्यांचा ऱ्हास का बरं होत आहे? याला कारण म्हणजेच पर्यावरण. पर्यावरणाचा जसजसा ऱ्हास होत गेला तसतसे हे प्राणी सुद्धा नाहीसे होऊ लागलेले आहेत. आज आता आपण धोक्यात आलेल्या प्रजातींचं वर्गीकरण कशा कशा प्रकारे केलं जातं ते बघूया. पहिला आहे संकटग्रस्त प्रजाती, एंडेंजर्ड स्पीसीज. आता एंडेंजर्ड स्पीसीज, संकटग्रस्त प्रजाती म्हणजे काय? तर या प्रजातींची संख्या अत्यंत कमी उरलेली असते किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो की जर त्यांच्यासाठी आपण योग्य असं पर्यावरण उपलब्ध करून देऊ शकलो नाही तर नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होऊ शकतात. आणि म्हणून त्यांचं प्रकार काय केलं वर्गीकरण? तर एंडेंजर्ड स्पीसीज, संकटग्रस्त प्रजाती. उदाहरणार्थ बघा, लायन टेल्ड वानर यांची संख्या दिवसेंदिवस कमी झालेली आहे, कमी होत आहे. तणमोड बघा, पँगोलियन, ओरांगुटान, गॅलापॅगोस पेंग्विन, ब्लॅक रायनो या सुद्धा संकटग्रस्त प्रजाती आहेत. आता ह्या प्राण्यांचं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की त्या अधिवासामध्ये त्या पर्यावरणामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असं त्यांची भूमिका असते. उदाहरणार्थ ओरांगुटान जर आपण बघितलं तर बियाणे विखुरलेल्या जंगलाला निरोगी ठेवण्यासाठी हे ओरांगुटान्स महत्वाची भूमिका बजावतात, मदत करतात. त्यांच्या आहारात असलेल्या 500हून अधिक वनस्पती प्रजाती नोंदविल्या गेलेल्या आहेत. मग आता बघा, त्यांना आवश्यक असणारं अन्न म्हणजेच वनस्पती या जर मिळत नसतील तर त्यांची सुद्धा म्हणजे त्या वनस्पती जसजशा नाहीशा झाल्या तसतशी या ओरांगुटान यांची सुद्धा संख्या कमी होऊ लागलेली आहे. थोडक्यात वनस्पती जर वाचवल्या तर हे प्राणी सुद्धा वाचणार आहेत. म्हणजेच त्यांचं महत्व, त्यांचं पर्यावरणासाठी असलेलं योगदान हे वनस्पतींसाठी आवश्यक आहे. दुसरा प्रकार आहे दुर्मिळ प्रजाती, रेअर स्पीसीज. आता या प्रजातींची संख्या बरीच कमी असते आणि या प्रजाती
स्थान असल्याने जलद गतीने नामशेष होऊ शकतात. या प्रजातींना काय नसतं, स्थान विशिष्ट असल्याने त्या जलद गतीने नामशेष होऊ शकतात. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी तुम्हाला या चित्रात दिसतोय हा रेड पांडा, लाल पांडा, किंवा हा आहे कस्तुरी मृग. काय आहे? कस्तुरी मृग. तर दुर्मिळ प्रजातीमध्ये कस्तुरी मृग हा प्राणी येतो. आता कस्तुरी मृग म्हणजेच हिमालयात आढळणारे पांढऱ्या रंगाचे एक हरिण. या हरणांची कस्तुरी मिळविण्यासाठी त्यांची हत्या केली जाते. आता या हरणांच्या बेंबीमध्ये एक ग्रंथी असते, तिला कस्तुरी पॉड असे म्हणतात, आणि ते काढून टाकून त्यापासून अतिशय सुगंधी असं अत्तर बनवता येऊ शकतं. तर या हरणामध्ये असणाऱ्या सुगंधित ग्रंथी हजारो रुपये मिळवून देऊ शकतात, आणि म्हणून परफ्यूम किंवा पारंपरिक औषध तयार करण्यासाठी या हरणांची मोठ्या प्रमाणावर हत्या केली जाते. आणि आज ही प्रजाती दुर्मिळ प्रजाती झालेली आहे. त्यांची संख्या बरीच कमी झाली आहे. त्यांच्या संवर्धनाची आवश्यकता आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे कस्तुरी मृग हा हिमालयामध्ये आढळणारा एक प्रकारचं एक हरण. लाल पांडा. लाल पांडाचे जवळपास 50% अधिवास हे पूर्व हिमालयात आहे, परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या बांबू या वनस्पती नष्ट झाल्यामुळे यांची सुद्धा संख्या कमी होऊ लागलेली आहे, कारण त्यांचं अन्न हेच नाहीसं होत आहे. तर या रेड पांड्याची जी फर असते, त्या फरचा उपयोग, त्यांच्या केसांचा उपयोग विशिष्ट पेलेट्ससाठी केला जातो, आणि त्यांच्यापासून फर कॅप्स किंवा हॅट्स तयार केल्या जातात, आणि त्यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. दुर्मिळ प्रजाती, त्यामध्ये राक्षसी कासव, काही वनस्पती, आफ्रिकन हत्ती यांचाही समावेश मोठ्या प्रमाणावर होतो. पुढचं आहे संवेदनशील प्रजाती, व्हल्नरेबल स्पीसीज. वन्य जीवनामध्ये हॅबिटेट लॉसमुळे, त्याचं शिकार मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे किंवा वस्ती केल्यामुळे यांची प्रजाती धोक्यात आलेली आहे. या प्रजातींची संख्या अत्यंत कमी झालेली असते आणि ती सतत घटत राहते. असुरक्षितता मुख्यतः निवासस्थानातील नुकसान किंवा प्रजातींचे घर नष्ट झाल्यामुळे घडून येते. उदाहरणार्थ गीरचे सिंह, त्यांची संख्या कमी होऊ लागलेली आहे. तर पट्टेरी वाघ यांची सुद्धा संख्या आपण बघतो तर कमी होऊ लागलेली आहे. काही संवेदनशील प्रजाती आपण बघू. कोला हा प्राणी, निलगिरी लंगूर हा एक दक्षिण भारतातील घाटाच्या टेकड्यांमधील प्राणी. त्याच्या शरीरावर असणारी चमकदार काळी फर आणि डोक्यावर असणारी तपकिरी फर वैशिष्ट्यपूर्ण असा हा प्राणी एक आहे. स्लोथ बियर, तर हे सुद्धा प्राणी आज संवेदनशील प्रजातींमध्ये गणले जातात. पुढचा प्रकार आहे अनिश्चित प्रजाती, इनडिटर्मिनेट स्पीसीज. या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात, मात्र त्यांच्या काही सवयींमुळे अशा प्रजातींबाबत कोणतीही विशिष्ट ठोस माहिती उपलब्ध नसते. उदाहरणार्थ महाबळेश्वरच्या जंगलात आढळणारा शेकरू हा प्राणी, त्यांची विशिष्ट किंवा ठोस माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा समावेश अनिश्चित प्रजातींमध्ये केला जातो.
तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओसहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.